नमस्कार. दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यातून साजरा करणारा हा दीपोत्सव. म्हणजे आप्तस्वकीयांना आपण भेटतो, गोड तिखट फराळाचा आस्वाद घेतो, कपड्यांची खरेदी करतो, सगळे नातलग आपल्याला भेटतात आणि दिवाळी म्हणजे आनंदाची पर्वणी. अशा दिवाळीची आपण खूप वाट पाहत असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन या उत्साहाच्या भरात, आनंदाच्या भरामध्ये ज्या ठिकाणी फटाके वाजवले जातात, खूप मोठ्या संख्येने वाजवले जातात, लक्ष्मीच्या आगमनाकरता मोठ्या संख्येनं फटाके वाजवल्यानंतर या फटाक्यातून होणाऱ्या प्रदूषणाचं काय परिणाम मानवी आरोग्यावर होतात? फटाक्यांमुळे खरंच प्रदूषण होतं का? प्रदूषण होतं तर कसं होतं? काय काय प्रदूषणकारी घटक असतात? आणि आपण हे टाळून कशा पद्धतीने पर्यावरणपूरक अशी आपण ही दिवाळी साजरी करू शकतो, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय आबासाहेब जराड सर. जराड सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर नेहमीच असं म्हणतात की फटाक्यांमुळे खूप मोठं प्रदूषण होतं, तर काही वेळा असाही प्रश्न विचारला जातो की खरंच फटाक्यांमुळे प्रदूषण होतं का? थोड्या काळासाठी येणारा हा धूर असतो, त्यातनं हे प्रदूषण होतं हे मान्य करावं का? नाही तर बाकी अनेक 364 दिवस 360 दिवस अशा गोष्टी घडत असतात. काय वाटतं, काय सांगता येईल? प्रथम मी सर्वांना दीपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि फटाक्यामुळे निश्चितच प्रदूषण होतं आणि ते प्रदूषण कमी करण्यासाठी आपलं हे प्रबोधन सुरू झालेलं आहे आणि त्याला चांगलं यश येत आहे असं मला वाटतंय. आपण जर का विचार केला तर थोडासा आपण असं, जराड साहेब, आता आपण ज्या ठिकाणी परिवर्तन होतं आहे किंवा ज्या प्रत्येक दशकामध्ये येणारं परिवर्तन पाहिलं तर संगणकीय क्रांती झाली, विज्ञानाची क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, माणूस एका कळीमध्ये संपूर्ण जगभरात पोचायला लागला. त्याच पद्धतीने या उत्सवांमध्ये आणि सणांमध्ये फरक होत गेला. पूर्वीची असणारी दिवाळी आणि यावेळची असणारी दिवाळी यामध्ये काय फरक झाला आहे? काय जाणवतं आपल्याला की किती मोठ्या प्रमाणात हा बदल आहे? खरं तर दीपावली म्हटलं तर आपल्याला पूर्वी आठवतं का आपल्या ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, त्यावेळेस एक मोठा उत्सव असायचा, पण तो पर्यावरणाशी अतिशय स्नेह असायचा. जसं आपली आर्थिक स्थिती बदलत गेली त्याप्रमाणे दीपावळीत वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहे, म्हणजे जसे फटाके असतील, खाद्यपदार्थ असतील, कपडे असतील, याचे सगळ्याच मोठी रेलचेल सुरू झाली असं म्हणता येईल. वास्तविक दीपावली सण म्हणजे आपला साधारणतः पावसाळा संपतो, हिवाळा सुरू होतो, गुलाबी थंडी येते आणि मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतात आणि त्या वातावरणात आपला दीपावलीचा सण सुरू होतो. परंतु आपण आता हे वातावरण बदल पाहिलेलं आहे. कालच आता आपल्याला जाणवत आहे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला. म्हणजे दीपावली आली तरी अजून पाऊस जोरात सुरू आहे. तर हे जे बदल झालेले वातावरणात त्याचे कारण जर शोधायचा प्रयत्न केला तर हे प्रदूषण हे फार मोठं कारण आहे. आणि आपले अनेक उत्सव आता आपलं पहिल्यासारख्या जरा महत्त्वाचा मुद्दा होतो की नेहमी आपण अशा उत्सवांमध्ये आल्यानंतर प्रदूषणाबद्दल चर्चा करत असतो. मला याकडे सांगा की मुळामध्ये वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे, जेव्हा असं आपण म्हणतो की थंडीची चाहूल लागत असायची तेव्हा दिवाळी यायची. दिवाळीचं अभ्यंग स्नान जे आहे त्या ठिकाणी ग्रामीण विभागामध्ये कडाक्याची थंडी असायची, काही ठिकाणी शहरामध्ये एक बोचरी थंडी असायची. आता हे सगळे बदल होत आहेत. अजूनही पाऊस पडतोय. गेले 2-3 वर्षात पाहिलं तर नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडतोय. आपण आता उदाहरण दिलं की मोठ्या संख्येनं सगळीकडे ढगफुटी होत आहेत. हे वातावरणाचे होणारे सगळे जे बदल आहेत ते प्रदूषणाचे परिणाम आहेत. आणि अशा उत्सवातून अशा होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी पूर्वीसारखेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे केले जावेत याचा मानसिक कल बदलतोय असं वाटतं का? नाही, आता निश्चितच मानसिक बदल सुरू झालेला आहे. गेल्या 8-10 वर्षात आपण जर पाहिलं का वातावरणात जे मोठ्या प्रमाणात बदल झाले, जे पूर्वी वादळ येत नव्हते वादळ यायला सुरुवात झाले, तापमान जास्त राहतं, थंडीसुद्धा केव्हा तरी ती विचित्र पद्धतीने येते. ते सगळे बदल जे आहे हे वातावरणाच्या झालेल्या बदलामुळे आणि हे बदल जे घडत आहेत त्याला मानवी हस्तक्षेपसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. आणि त्याच्यात मग आपले काही उत्सव असतील किंवा आपले वाहतुकीचे साधनं आहे तर याच्यात आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणेच आता दीपावलीचा जो उत्सव आहे, उत्सव तर आपला ही परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, ते चांगल्या पद्धतीने केलेच पाहिजे. हा आनंदाचा काळ आहे. परंतु हे करताना आपल्याला त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहे, जसे फटाके, आता फटाके पूर्वीच्या प्रमाणात फार कमी वापरायचे, कमी संख्येने आणले जायचे. आता फटाक्यांचे प्रकार वाढले, त्याची संख्या वाढली, फटाके वापरणारे लोक वाढले. म्हणून एक 8-10 वर्षामध्ये आपण पाहिलं हा प्रबोधन सुरू केल्यानंतर आता बऱ्यापैकी नियंत्रण आलं असं मला वाटतं. सर, पण एक नेहमी असा प्रश्न विचारतात, म्हणजे काही बऱ्याचशा लोकांना असं वाटतं फटाक्यांमुळे काय, जसं आता बऱ्याच ठिकाणी आपण कचरा जाळतो
त्यातनं काय फार मोठ्यात प्रदूषण होतं का? फटाक्यांमुळे जो काय धूर होतो, तर धूर म्हणजे काय प्रदूषणच म्हणायचं का? त्याच्यामध्ये काय विषारी द्रव्य असतात का? असं नेहमी विचारलं तर तसं त्याला म्हणतात की केमिकल ॲनालिसिस, त्याचा शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला काय सांगता येईल, नक्की काय घातक गोष्टी असतात? आता फटाके बनवायचे म्हटले तर अनेक आपल्याला रसायनांचा वापर करावा लागतो, केमिकल्स असतात त्याच्यात, काही त्याला एकत्र बांधून ठेवण्यासाठी काही घटक टाकलेले असतात जे आरोग्याला अतिशय हानिकारक असतात, ज्याच्यात लिथियम सारखे आता बॅन केले पण तरीसुद्धा काही ठिकाणी आढळलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते. आता आपल्याला माहिती आहे ग्रीन फटाक्याची संकल्पना त्याच्यामुळे नॅशनल एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांनी आणि काही केंद्र शासनाच्या संस्थेने एकत्र येऊन ग्रीन फटाके संकल्पना आणली, ज्याने आपलं प्रदूषण कमी होईल, हवेतली गुणवत्ता तेवढी ढासळणार नाही. खरं तर फटाके वाजवू नाही, पण आता आपल्याला एकदमच बंद करणं शक्य नाही. मग त्याच्यात जे फटाके पर्यावरणपूरक आहेत अशा फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा. नाही, पण नेहमी लोक हाच प्रश्न विचारतात, फटाके वाजवू नका तुम्ही आम्हाला सांगता, पण आता लोकांना आजकाल पर्याय हवे असतात. नुसते फटाके वाजवताय सांगू नका, जर का विज्ञान तंत्रज्ञानाने एवढं प्रगती केली आहे तर फटाक्याला पर्यायी फटाके, जसं ग्रीन फटाके म्हणतात, त्या संदर्भात मार्केटमध्ये ते उपलब्ध आहेत का आणि त्याची खरेदी होते का मोठ्या प्रमाणात? नाही, आता हे काही वर्षापासूनच सुरू झालेले ग्रीन फटाके आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले, त्याला QR कोडसुद्धा दिलेले. किमती थोड्याशा जास्त असतात कारण त्याला बनवण्याचा खर्च आणि तो सगळा पाहिला तर किंमत थोडी जास्त द्यावी लागते. पण पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर थोडीशी जास्त किंमत आपण दिली पाहिजे. जर आपल्याला वाजवायचंच असेल तर, नाही वाजवलं तर अतिउत्तम, पण वाजवायचे तर कमी आवाजाचे वाजवा. आवाजाची तीव्रता जर पाहिली तर आपण 125 डेसिबलपर्यंत मर्यादा घातली. तेच विचारणार होतो, हा महत्त्वाचा मुद्दा होता की असं वाटतं फटाके म्हणजे पूर्वी कांठळे बसवणारे मोठे ॲटोम बॉम्ब, त्यांनी खूप मोठा सगळीकडे असा दणदणीत आवाज आला की लोकांना आनंद वाटतो. तर त्याच्यावर देखील आता काही मर्यादा आहेत आणि त्याच्यावर ज्या फटाके आपण खरेदी करतो त्याच्यावर ते डेसिबल लिहिणं पण काही बंधनकारक केलं आहे का? आता फटाक्याच्या अनुषंगाने विचार केला तर बऱ्याच गोष्टीचं आपलं नियंत्रण घालून दिलेलं आहे. एक तर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फटाके वाजवायचेच नाही. त्याच्यात शिवाय आपल्याला जे शांतता क्षेत्र आहे तिथे फटाके वाजवायचे नाही. त्याचे निवासी जे क्षेत्र आहे जिथे योग्य प्रकारची जागा असेल फटाके वाजवण्यासाठी त्या ठिकाणी आपण ग्रीन फटाके वाजवले तर चालेल, ज्याच्यामुळे कमी आवाज निर्माण होईल, कमी धूर तयार होईल आणि जे वृद्ध लोक आहे यांना त्रास होणार नाही, याची दक्षता आपण घ्यावं लागेल. आणि त्याच्या पलीकडे लोक असं विचार करतात तरीही कोणी रात्री 10 नंतर 11 नंतर फटाके वाजवले तर ध्वनी प्रदूषण नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार कुणाकडे आहेत? आणि नागरिक नेहमी सातत्याने प्रश्न विचारतात की ही कारवाई कुणाकडे जाऊन करायची किंवा कुणाकडून तक्रार करायची. आता ध्वनी प्रदूषणाचे नियमावली केलेली आहे आणि ध्वनी प्रदूषणावर कारवाई करण्यासाठी आपल्याकडे पोलीस विभाग सक्षम आहे, त्यांना तसे अधिकार प्राप्त आहे. कोणीतरी नागरिकांनी तक्रार केली तर नक्कीच पोलीस विभाग कारवाई करतो. ध्वनीचं मापन करण्यासाठी जे दिवाळीचा जो उत्सव येतो त्या काळात म्हणजे साधारणतः 3 दिवस आम्ही जवळजवळ 158 ठिकाणी ध्वनी मापन यंत्र ठेवलेले आणि तिथे मोजमाप केली जाते आणि तिथला जो डेटा आहे आपण तो पोलीस विभागाला. त्याविषयी येण्यापूर्वी मला असं वाटतं की तुम्ही साधारणतः हे फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता जी आहे त्याचं पण मापन मला वाटतं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं राज्यभरात विविध ठिकाणी केलं जातं. यावर्षीचा प्रिलिमिनरी डेटा, जो प्राथमिक डेटा आपल्याकडे काय आलाय तो काय दर्शवतो की प्रगती आपण करतोय का आपण अधोगतीकडे चाललोय? आता फटाके वाजवण्याचे साठी जे बाजारात फटाके येतात तर ते आपल्याकडे आवाज फाउंडेशन म्हणजे संस्था आहे त्यांच्यामार्फत आणि स्थानिक ज्या संस्था आपल्या यांच्यामार्फत आपण दिवाळीपूर्वी म्हणजे आमच्या याच्या टेस्टिंग केलं जातं. जवळजवळ आम्ही आमचे 12 रिजनल ऑफिसेस आहेत त्यांच्यामार्फत आपण त्याचं टेस्टिंग करतो. जवळजवळ आता इथे आपण चेंबूरच्या RCF ग्राउंडवर परवाच टेस्टिंग केलं, तिथं 24 टाईपचे फटाके आपण तपासले आणि ते आपल्या मापदंडाच्या आतच आले, त्याच्यामुळे तिथे कारवाईचा प्रश्न नाही. परंतु दरवर्षी चालणारी ही प्रक्रिया आहे आणि आपण राज्यभर हे जे बाजारात येणारे फटाके आहे ते गोळा तिथले घेऊन त्याचे वेगवेगळ्या ब्रँड्सचे आपण फटाके आणून टेस्टिंग करतो. आपण अनेक जे वेगळ्या प्रकारचे आणि साईजचे फटाक्यांचं आपण टेस्टिंग करतो. मग त्याच्या ध्वनीची जी पातळी आहे त्याची जी आता मोजमाप केले त्याचे ते दिलासादायक आहे का? आता येणारे रिझल्ट जे आहेत 4-5 ठिकाणचा जो डेटा आमच्याकडे प्राप्त झालाय कालपर्यंतचा त्याच्यात कोणत्याही फटाक्याने ती पातळी ओलांडलेली नाही. अच्छा, ओके. म्हणजे याचा अर्थ हे गेल्या अनेक वर्षाचे जे परिश्रम आहे ते आता आपल्याला वाटतं कामाला आले. खूप महत्त्वाचं आहे की 125 डेसिबलची जी मर्यादा आहे ती आतापर्यंत या वर्षीच्या कोणत्याही फटाक्याने ओलांडली नाही. म्हणजे ज्या फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणाची पातळी
त्या ठिकाणी मापली गेली. कारण वेगवेगळ्या ब्रँडचे फटाके बाजारामध्ये आहेत. विशेषतः जे ब्रँडेड ज्याला आपण म्हणतो उत्पादक संस्था आहेत त्यांचे जे फटाके आहेत त्याची तपासणी आल्यानंतर जे जराड साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये ध्वनीची पातळी विहित मर्यादेमध्ये त्या ठिकाणी आहे. पण तरी देखील या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो तर आपले बरेचसे घसा नाक तज्ज्ञ जे आहेत, ENT स्पेशालिस्ट जे आहेत, ते नेहमी असं सांगतात की दिवाळीनंतर आमच्याकडे पेशंट्स वाढतात. म्हणजे मूळ त्याचा संपूर्ण ज्याचा परिणाम आहे तो दिवाळी झाल्यानंतर परत 2-3 दिवसांनी दिसायला लागतो. त्याच्याविषयी काय आपल्याकडे आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे काय जाणवतं की कितपत आरोग्यावर परिणाम होतो? हे मोठे जे शहर आहे इथे याच्यात हे परिणाम आपल्याला जाणवतात आणि पूर्वी जाणवत होते. म्हणून तर सर्वोच्च न्यायालयाने काही मापदंड आणि काही कार्यप्रणाली ठरवून दिली आणि म्हणून आपण आता आपली जी ध्वनीमापन जे आहे करतो ते दिवाळीच्या दिवशी, भाऊबीजेच्या दिवशी अशा पद्धतीने केलं जातं आणि त्याच्यावर एक प्रकार नियंत्रण आणायचा प्रयत्न केला जातो. दुसरं हे जे आपण आरोग्यावर म्हणजे श्वसनावर मोठे परिणाम असतात याच्यामधले जे घातक रसायन आहे त्याचा वापर आतमध्ये श्वसनाच्या हवेतून गेलं तर आपल्या फुफ्फुसावर परिणाम होतो किंवा काही मेटल जे असतात, जड धातू असतात त्याच्यामुळे पुढे ते कार्सिनोजेनिक असतं, पुढे कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतात, प्रवृत्त करू शकतात किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे त्या लोकांना ह्या दिवसात खूप त्रास होतो. फटाके वाजवताना जर आपण काळजीपूर्वक वाजवले नाही तर त्याचा काही तिथे स्फोट होऊन किंवा डोळे किंवा याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे नुसतं कानाच्या पडद्यावर परिणाम होता असं नाही, आपल्या श्वसन मार्गावर सुद्धा खूप मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे हा धूर होऊ नये किंवा कमी धुराचे जे आपण ग्रीन फटाके म्हणतो त्याच्यात धुराचं प्रमाण सुद्धा फार कमी केलेलं आहे आणि त्याच्यात जे कण बाहेर पडतात हवेतून दूषित कण त्याचं सुद्धा प्रमाण जवळजवळ 30% खाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक नेहमी असं म्हटलं जातं, लोकांना असं वाटतं की समजा आवाजाचे फटाके नाही वाजवायचे तर पूर्वी एकदा नाक गोळ्या येतात, लहान मुलांना खूप आवडतात, ते आवाज नाही करत, त्यातनं धूर मोठ्या प्रमाणात येतो आणि त्या खूप वेळा लावल्याला असं वाटतं का फक्त आवाजानेच प्रदूषण होतं पण त्या धुराने सुद्धा मोठं प्रदूषण होतं. म्हणून ज्या नागगोळ्या असेल किंवा पेन्सिल असतात काहीतरी त्या तर त्याच्या प्रमाणे सुद्धा खूप धूर होणं हे सुद्धा घातकच आहे. त्याच्यामुळे त्याचाही परिणाम होऊ नये म्हणून ते कमी वापरले पाहिजे, मोकळ्या जागेत वापरले पाहिजे. छोट्या जागेत जर वापरले तर धूर आणखीन आपल्या श्वासनलिकेत जाऊ शकतो. तर पण म्हणजे हे सगळं करत असताना आता याच्याविषयी आपण व्यापक जनजागृती करताय, शालेय विद्यार्थ्यांना काल शपथ देखील आपण दिलीत, एक परिणाम विद्यार्थ्यांमध्ये पण दिसून येतोय. येणारी नवीन जी पिढी आहे ही सजग आहे, त्याला जाणीव आहे, त्यांच्या लक्षात येते पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. तर हा जो फरक आमूलाग्र जाणवतोय तर असं वाटतं की पुढच्या काही वर्षानंतर प्रदूषणमुक्त दीपावली साजरी होईल. निश्चितच आता मोठ्या प्रमाणावर आपण पाहतोय का फटाक्यांचं प्रमाण कमी झालेले ग्रीन फटाक्यांचं प्रमाण वाढत चाललंय आणि जनजागृती झाली आणि लोक आता स्वतःहून जाणवायला लागलं कारण याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. मागील 2 वर्षात करोना होता त्यामुळे श्वसनाच्या याच्यावर बरेच परिणाम होत होते आणि त्याच्यात हे असे जर दूषित वायू आपल्या शरीरात गेला तर त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवायला लागतात आणि आपली पिढी आता सजग होत चाललेली आहे आणि असं मला वाटतं की निश्चितच भविष्यात याचं प्रमाण कमी होत जाईल आणि आपली दिवाळी अधिक पर्यावरणस्नेही, पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी समतोल राखणारी होईल असं मला वाटतं. नाही, माणसाने नेहमी आशावादी असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण जर का पाहिलं ना तर मुळात दीपावलीच नाही तर त्याच्या पलीकडून वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव हे प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तरी देखील बऱ्याच गोष्टी अशा चर्चा करण्यासाठी आहेत कारण या उत्सवाच्या निमित्तानं आपण बदलत्या हवामानाचा आढावा घेणंही आवश्यक आहे कारण त्यातलं एकच कारणीभूत ठरतो हा उत्सव देखील. म्हणून याविषयी आपण पुढे अशीच चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपण पाहत राहा विशेष चर्चेचा हा जो कार्यक्रम ज्याला आपण इको फ्रेंडली दिवाळीवर चर्चा करतोय हॅलो झी 24 तासमध्ये. क्षणभर विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करतोय ती पर्यावरणपूरक दिवाळी साजरी कशी करावी. केवळ पर्यावरणपूरक दीपावली साजरी करून थांबायचं नाही, वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव हे साजरे करणं का आवश्यक आहे, कोणते प्रदूषणाचे परिणाम होत आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष आबासाहेब जराड सर. जराड सर, पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींकडे आपण वळत असताना हे बदलतं हवामान, बदलतं पर्यावरण याला जगाला चिंताग्रस्त केलेलं आहे. आपण प्रामुख्यानं पाहतोय 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ होते आणि ह्याला थोपवणं कठीण होतं आहे. नुकतंच काही चक्रीवादळ येऊन ठेपलं आहे, तेही आपल्याला दिवाळीमध्ये पावसाचा जोर वाढेल असं म्हणतं आहे. या सगळ्या बदलत्या गोष्टीमुळे आपल्या सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी काय आहे. कारण अशा उत्सवातनं आपण एकत्र भेटत असतो, याच्यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. जसे दिवाळी अंक निघतात तसं याच्यावर पण विचारमंथन होण्याची गरज आहे. काय वाटतं, काय पद्धतीने लोकांनी या उत्सवाच्या माध्यमातून आपलं आत्मप्रबोधन करावं. खरं तर प्रबोधन म्हणलं तर आपण पाहिलं असेल कालच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी शालेय विद्यार्थ्यांना शपथ दिली. हो,
त्याशिवाय आपण अनेक चित्रपटगृहामध्ये किंवा एस टी स्टँडवर आपण हे प्रबोधन कसं म्हणजे दिवाळी कशी साजरी करावी याचं प्रबोधन करत आहोत. वातावरण बदल हे प्रचंड गतीने होत आहेत. हो. आणि आता पुढच्या पिढीपर्यंत वाट आपल्या दारात नाही आपल्या घरात येऊन ठेपलेलं आहे. काल पुण्यात आणि अन्य जिल्ह्यात आपण पाहिलंच आहे. हो. कधी म्हणजे मी जेव्हा काही मित्रांचे फोन आले, कधी 50 वर्षात एखाद्या ओढ्याला पाणी नाही आलं, ते ह्या ओढ्याला त्या ओढ्याला आज 15-15 दिवस पाणी वाहते. बरोबर. हे इतके बदल झालेले, ढगफुटीचे आपण केव्हा तरी ऐकली होती. हो. त्याचे आता वारंवार प्रकार निदर्शनास येत आहेत. हे जे परिणाम आहे फक्त दीपावली किंवा हे नाही, आपले उत्सव असतील, आपली जीवनशैली असेल किंवा आपल्या गरजा ज्या असतील त्या कमीत कमी ऊर्जेवर आधारित गरजा निर्माण करणं, जसं प्लास्टिक आहे. आता या दिवाळीमध्ये प्रामुख्याने आपण असा एक विशेषता जो हे दिलेला आहे, विशेष भर दिलेला आहे की जे प्रदूषणकारी प्लास्टिक आहे, सिंगल यूज प्लास्टिक, त्याचा वापर पूर्णपणे बंद करा याविषयी आपण जास्त जागृती करतोय. कालच्या शपथमध्ये पण मला वाटतं ते पाहायला आपल्याला मिळालं. काय सांगता येईल सिंगल यूज प्लास्टिक? सिंगल यूज प्लास्टिकमध्ये त्याच्यावर तर बंदी घातलेलीच आहे आणि त्याचं नुसती बंदीवर व्यवस्था चालत नाही, तर आपल्याला प्रबोधन होणं आवश्यक आहे. आणि देशामध्ये महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे आणि यांनी अतिशय कडक कायदे, केंद्राच्या कायद्यापेक्षा आपले कायदे कडक हे 2018 पासूनच आपण केलेले. बरोबर. त्याच्यावर बंदी घातली. निम्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये सर्वे करतो. आत्ताही मागच्या आठवड्यात आपण अनेक ठिकाणी त्याचा महानगरपालिकेच्या सोबत सर्वे करून याच्यावर कारवाई केलेली. ते प्लास्टिक जे अतिशय घातक आहे, आपण त्याचे परिणाम आपल्याला जाणवले म्हणून आपण ही प्रक्रिया सुरुवातीलाच केलेली आहे. जर प्लास्टिक असेल किंवा अनेक गोष्टी असतात का ज्या पर्यावरणाच्या स्नेही असतात. जशी आता आपण रांगोळी काढतो, ते रांगोळीतले रंगसुद्धा आपण नैसर्गिक असले पाहिजे. आपले जे इतर खाद्यपदार्थ आहे ते सुद्धा त्या पद्धतीने असले पाहिजे असं मला. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकची थोडक्यात व्याख्या काय सांगता येईल? म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय, बऱ्याच वेळा लोकांना समजत नाही. सिंगल म्हणजे एकदा वापरून ती आपण फेकून देतो, असे जे प्लास्टिक ते वापरले. आता जसे आपल्याकडे आपण पाहत होतो जेवणाच्या प्लेट्स मध्ये वापरलं जातं कवर, किंवा आपल्या स्ट्रॉ असतात किंवा कप असतात कॉफीचे, त्याच्या आतून एक पातळ कवर असतो, तो आपण कप वापरून फेकून देतो. हे पातळ जे प्लास्टिक आहे हे परत कधी यूजमध्ये येत नाही आणि ते परत कोणी गोळा करून ते परत रिसायकलिंग जात नाही. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या ते कुठेतरी ड्रेनेजमध्ये टाकणार, जंगलात टाकणार, डम्पिंग ग्राउंडवर टाकणार, रस्त्यावर टाकणार आणि त्याच्यामुळे आपले जे नैसर्गिक जलस्रोत आहे ते प्रदूषित होत आहेत. जलजीवन त्याच्यातून त्यांची अन्न साखळी तुटून जाते. तर हे जे परिणाम आहे प्लास्टिकचे हे आपल्याला जाणवले, जगभर जाणवत आहे. तर त्याच्यावर आपल्या राज्याने एक मोठी दीपावलीच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय, साधारणतः काय आपण आवाहन करू शकाल, काय सांगू शकाल आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला? प्रथम तर मी दीपावलीच्या निमित्ताने असं म्हणेल का ही दीपावली सर्वांना आनंददायी जावं, सुखमय जावं, आरोग्यदायक जावं. आणि ह्या दीपावलीला आपण फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा आणि वापरायचीच असेल तर आपले जे हरित फटाके आहे, ग्रीन फटाके, त्यांचा वापर करावा. खरं आहे. आपण जर का फटाके वाजवणार असाल तर हरित फटाके वाजवा. आपल्याला असं वाटलं असेल की दीपावलीच्या निमित्ताने मी प्रदूषणावर चर्चा करतोय, इतर गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक होतं, कारण प्रदूषण हा विषय टाळता येणार नाही आणि त्याला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला आपलं अनुशासन करणं आवश्यक आहे. जराड साहेब, आजच्या कार्यक्रमात आपण आलात, खूप चांगली चर्चा केली, त्याबद्दल मनस्पूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी देखील झी 24 तासच्या सहकार्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि झी 24 तासच्या वतीने मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण देखील सर्वांनी प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करूया, निसर्गाचं रक्षण करूया आणि अशाच पद्धतीने पुढच्या पिढीला समृद्ध करण्यासाठी आजच कटिबद्ध होऊया. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयासह. तोपर्यंत आपण पाहत राहा झी 24 तास. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे